कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग, शेतीपिकांचं मोठं नुकसान। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। मुंबईसह उपनगरात देखील मुसळधार पाऊस, कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरीसह दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले आणि सांताक्रूज, त्याचबरोबर खार, वांद्रेसह इतरही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस, सखल भागात पाणी साचलं। राज्यामध्ये आज पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। काल दिवसभरात मुंबईत विक्रमी पावसाची नोंद। मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट, त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, तर नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, कल्याण, डोंबिवली त्याचबरोबर इतरही भागातील शाळांना सुट्टी जाहीर। मुंबईमध्ये पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सतर्कतेचं आणि काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई शहरासह MMRDA रिजनमध्ये मुसळधार पाऊस, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांची चर्चा। पुढील 48 तासात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विट करत आवाहन। मुंबईत रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी, दादर, प्रभादेवी, लोअर परळ या परिसरात देखील पावसाच्या दमदार सरी। मुंबई, ठाणेमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, पावसाचा मध्य रेल्वेवर देखील परिणाम। मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं, जलद लोकल 15 मिनिटं तर धीम्या लोकल 10 मिनिटं उशिरानं धावत आहेत। दादरमध्ये आज पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं। रात्रभर पावसानं दादरच्या स्टेशन बाहेर पाणीच पाणी, रस्ता जलमय तर सोसायटीच्या आतमध्ये देखील पाणी शिरलं। मुंबईत पहाटे पावसाचा जोर वाढला, दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलं, प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी हिंदमाता परिसरातील पंप सुरू। लोअर परळ परिसरातील डिलाईल रोड, BDD चाळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मुंबईत पहाटे पावसाचा जोर वाढल्यामुळे अंधेरी सबवे बंद, अंधेरी सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाड्यांना नो एंट्री। वसईमधील गोकुळ अंगण सोसायटी पाण्याखाली, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे तळमजल्यावरील घरात देखील पाणी शिरलं। वडाळ्यातील आंबेडकर रोड परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं, गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील पाऊस आणि उपाययोजनांचा आढावा, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये आयुक्त भूषण गगराणी आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित, मुंबईतील परिस्थितीवर अधिकारी नजर ठेवून। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकूण 32 परीक्षा रद्द, आजच्या परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार। 11वीच्या प्रवेशासाठी मुदत वाढवली, अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुदतवाढ देण्याचा शिक्षण संचालनालयाचा निर्णय, प्रवेशासाठी आता 22 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये खर्च केला पण कचरा निघाला नाही, कचऱ्याचा निचरा न झाल्याने मुंबईत पाणी साचलं, मुंबईतील पाणी साचल्यानं रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। अंधेरी परिसरामध्ये पाणी साचल्यानंतर मनसेच्या किशोर राणे यांचा मुंबई पालिका आयुक्तांना इशारा, पावसाच्या साचलेल्या पाण्यानंच जलाभिषेक घालण्याचा इशारा, कोट्यवधी रुपये खर्च करून देखील अंधेरीत पाणी साचल्यामुळे मनसे आक्रमक। राज्यामध्ये 48 तासात पावसामुळे 8 जणांचा मृत्यू, बचाव पथकांनी 300 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, नांदेडमध्ये पुरामुळे 5 जणांचा मृत्यू तर 6 जण बेपत्ता। 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान खोल समुद्रात जाऊ नका, मत्स्य विकास मंत्री निलेश राणे यांचं मच्छीमारांना आवाहन, खबरदारी म्हणून खोल समुद्रात न जाण्याचं मच्छीमारांना आवाहन। पावसामुळे नागपूरमध्ये विमानतळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, विमानतळावर येणाऱ्या एका मार्गावर पाणी साचल्यामुळे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील सखल भागात पाणी साचलं। रत्नागिरीच्या राजापूर, लांजा, साखरपा भागामध्ये जोरदार पाऊस, लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवर,
रत्नागिरीतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. सिंधुदुर्गहून गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद. मांडुकली इथं पाणी आल्यानं गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद. करूळ घाट भुईबावडा घाटामधून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प. पर्यायी मार्गानं वाहतूक वळवली. रायगडमध्ये खांदाड आदिवासी वाडी माणगावमध्ये पुराच्या पाण्यामध्ये 7 ते 8 जण अडकले. बचाव कार्य सुरू. रेस्क्यू टीमच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू. नांदेडच्या हदगावमध्ये इरापूर गावाला पुराचा वेढा. शाळा मंदिरात देखील पाणी शिरलं. गावातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पैनगंगेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. राज्यातील नुकसानीचे 15 दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करणार. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशील. घाबरून जाऊ नका. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विश्वास. पुराच्या पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून पोलिसांनी तिघांना वाचवलं. बीडच्या परळीमधील डुडा कौडगावमधील घटना. 4 चाकी गाडीतल्या तिघांना वाचवलं. एकाचा मृत्यू. धनंजय मुंडे यांच्याकडून दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक. डोंबिवलीमध्ये नारिवली आणि उत्तरशिव गावांना जोडणारा बोगदा पाण्याखाली. बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. एक कार पाण्यात अडकली. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये 3 महिलांचे मृतदेह सापडले. गंगाबाई मादळे, भीमाबाई मादळे आणि ललिताबाई शिंदे अशी मृत महिलांची नावं. हसनाळ गावाला पुराच्या पाण्यानं वेढलं. वाहून गेलेल्या इतर 4 ते 5 जणांचा शोध सुरू. रायगडच्या पोलादपूर बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा फटका. पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं. व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ. पुण्याच्या दौंडमध्ये संततधार पाऊस सुरू. गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धाराशिवच्या परंड्यामध्ये लागवड केलेल्या कांद्याचं पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. नदीची पाणी पातळी सध्या तब्बल 10 मीटरवर पोहोचली. एसटी स्टँड परिसर जलमय. चिपळूणमधील वाशिष्ठीच्या पाणीपात्रामध्ये वाढ. चिपळूण बाजारपेठेमध्ये पाणी साचायला सुरुवात. नदीपात्राचं पाणी बाजारपेठेतील सखल भागात देखील घुसलं. जालन्याच्या ढवळेश्वर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून पाणी साचलेल्या भागाची पाहणी. घरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून